स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून सादर करणारे सुहास कदम यांचे अवैध सट्टा मटका व्यवसायाशी संबंध असल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केली. कोल्हे यांनी कदम यांच्यावर विनयभंग, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, लोकसेवकांवर हल्ल्याचा प्रयत्न करणे यासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला. तसेच सरकारी नोकरी, शासकीय कंत्राटे मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिक व महिलांकडून पैसे उकळणे, काही राजकीय नेत्यांची नावे वापरून फसवणूक करणे आणि अवैध सट्टा मटका व्यवसायाशी संबंध असल्याचाही आरोप त्यांनी केला. यापूर्वी आंदोलनाच्या नावाखाली खंडणी उकळण्याचा तसेच पोलीस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप कोल्हे यांनी केला. सायरा शेख यांनी सांगितले की 30 जून रोजी आपण पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून त्यानंतरच सुहास कदम यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली. मी व्याजाने पैसे देते हा आरोप पूर्णपणे खोटा असून संबंधित आर्थिक व्यवहार बँकेमार्फत RTGC झाल्याने त्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. स्वतःप्रमाणेच अनेक महिलांची फसवणूक झाल्याचा दावा करत पीडित महिलांनी पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार द्यावी असे आवाहन माहिती देतो की सोलापूर शहरामध्ये जे आंदोलन चालू आहे अवैध धंद्याच्या संदर्भामध्ये, ज्यानं आंदोलन केलंय, हाच गुटख्याचे हप्ते घेणारा माणूस, हाच मटका घेणारा मालक, IPLचा सट्टा चालवणारा हात, आणि त्यांनी त्या वेळेला विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. एवढे राष्ट्रवादीचे आमदार असताना दुर्दैव आहे की जयंत पाटील साहेबांना हा प्रश्न घ्यावा लागला. म्हणजे या दोघांचे किती मोठे कारनामे आहेत, उमेश पाटलाचे आणि या सुहास कदमचे. फक्त केवळ ह्या घेतलेल्या लोकांचा पैसा बुडवण्यासाठी उमेश पाटलांची मदत घेऊन ज्या लोकांना फसवलाय त्या लोकांना मग सांगतो तू व्याजपट्टी करते, मी तुझ्यावर गुन्हा दाखल करेन. लोक यामुळे वैतागलेत. माझी पोलीस खात्याला आव्हान आहे की त्यांनी या संदर्भामध्ये पेपरला अशा हीन माणसाचा पेपरला देऊन अशा अनेक तक्रारी तिथे येतील अशा पद्धतीची व्यवस्था जर पोलिसांनी केली तर अनेक लोक याला मदत दिली पोलिसांनी तर पोलीस स्टेशनला जायला तयार. उमेश पाटलांनी एवढं आत्मचिंतन करावं. मी महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे, मी जिल्हाध्यक्ष आहे. मी आल्यानंतर तिथं एक तरी पदाधिकारी त्यांच्या समोर पाहिजे. याच्या मागचं कारण काय? तू उपोषणला बसला, एक तरी माणूस, एक तरी कार्यकर्ता, एक तरी पदाधिकारी तुला एवढ्या कालावधीमध्ये भेटायला गेला का? म्हणजे तू किती पाण्यात आहे हे सगळ्याला माहित आहे. आणि त्यांनी कल्याण शिंदे साहेब आणि मुख्यमंत्र्यावर टीका करायची, पालकमंत्र्यावर बोलायचं. आता मुख्यमंत्र्यांनी जरी आदेश दिले तरी इथलं पोलीस खातं काय करू शकत नाही, म्हणजे मुख्यमंत्र्याच चालत नाही. मग तुलाच गृह खातं करायचंय का? गृह खात्यावर जायचंय का? हे काय चाललंय प्रकारे? हे स्वतः लुबाडलेल्या पैशाची मागणी होत आहे म्हणून हा उपोषणला बसला. ह्याच्या मागचं याला 2 नंबरचं का पडलेलं नाही. स्वतःचा 2 नंबर करत होता. सलगर होते हद्दीमध्ये मटक्याचे धंदे होते, त्याचे गुटख्यावाल्याकडनं हप्ते चालू होते आणि त्या माणसाने बोलावा म्हणजे दुर्दैव आहे. तुम्ही आंदोलनाला कसा बघता तुम्ही? ते आंदोलन आंदोलन हे पैसे बुडवण्यासाठी आहे. हे सोलापूर शहरात यायला पुळका असा नाहीये. मला सांगा, एवढ्या आंदोलनामध्ये तुझ्या पक्षाचे लोक तर तुझ्याकडे पदाधिकारी कोण आले का? सामाजिक संघटना तुझ्याकडे आले का? कारण हा किती पाण्यात आहे हे सगळ्यांना माहित आहे. आणि त्यांनी कल्याण शिंदे साहेबांवर बोलावं, मुख्यमंत्री बरोबर बाबतीमध्ये बोलायचं, पालकमंत्र्याच्या संदर्भात चर्चा करायची. आमचे पालकमंत्री म्हणजे पक्षातले सिव्हिल सर्जन आहेत. त्यांनी चेहऱ्यावरच त्याची पात्रता ओळखते, नाडी हातात घेत नाहीत. आणि अशा माणसाला मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करायचं, अशा माणसाला पालकमंत्र्यांनी, अशा माणसानं कल्याण शिट्टीच्या बाबतीमध्ये एवढं बोलायचं काय कारण होतं मला सांगा? अहो, त्यांच्या वडिलापासून त्यांच्याकडे बोर्ड दाखवणाऱ्या अजून ताकद कुणाची झाली नाही की त्याने असं केलंय म्हणून. आणि त्या कल्याण शिट्टी आमदारावर पाणीदार आमदार, 2 नंबरवाले, वसुलीदार, हे तुमच्या ह्याच्यातले ते बोलत काय कारण? तुझा जीव किती? तुझा जीव किती? बोलतो किती? हा
तर हे सगळं ढोंगीबाजी प्रकरण उमेश पाटील यांच्यामधून आता सांगितलं आमच्या मॅडमनी की हा दलाल आहे, हा वसूलदार आहे आणि हा वर पैसे पोस्ट करतो. त्याच्यातून आता ह्याच्यामध्ये जी कर्ज त्याला 1.5 कोटी रुपये झालंय, IPLचा असेल, मटक्याचा असेल, ते फक्त बुडवण्यासाठी केलेला उद्योग आहे. शहरातले 2 नंबर चाललेले आहेत असं त्याचा उद्देश नाही. त्याच्याकडे एक संघटनेचा पाठिंबा नाही, सामाजिक संघटनेचा पाठिंबा नाही. अशा माणसाने आपली अवकात ओळखून इथून पुढे जे तुमच्यावर सावकारी केल्याचा आरोप केलेला आहे महिला म्हणून काय उत्तर? महिला म्हणून मी उत्तर हेच देईन की उमेश पाटलांनी प्रवक्ता आहेत ते राज्याचे, बोलताना महिलांबद्दल थोडंसं त्यांनी विचार करून बोलायला पाहिजे होता. अगदी सुहास सांगतोय आणि उमेश पाटील बोलतोय, हे नाही व्हायला पाहिजे होतं. आज तुम्ही प्रेसच्या समोर, प्रसारमाध्यमांसमोर तुम्ही एखाद्या महिलेची बदनामी करताय की तिनं व्याजबटाचा धंदा करते, हे करते, ते करते. अरे मग तुम्ही मला बोलायला, 2दा मी त्यांच्याकडे गेले होते, त्यांना भेटायला गेले. दादा तुमचा कार्यकर्ता सुहास कदम, मी सुद्धा तुमचीच कार्यकर्ती आहे. राष्ट्रवादीमध्ये जेव्हा मी होते त्यांच्याच नेतृत्वामध्ये मी काम केलेलं आहे, तो माझाही नेता होता. मी त्यांना सांगितलं, रडली एखादी महिला समोर येऊन रडते तेव्हा तिची हसून खिल्ली उडवलेली होती त्यांनी. अरे वा, तू पैसे दिलेस, किती दिलेस, मला पण दे, मग मला पण गरज आहे पैशांची. बरं ठीक आहे. मग मी म्हटलं दादा सिरियस घ्या थोडंसं. तेव्हा ते म्हटलं नाही नाही मी ठीक आहे, मी सुहासला बोलतो. पण ते सुहासला बोलले किंवा नाही मला हे माहिती नाहीये. आणि आज इथं येऊन मला म्हणतायत म्हणून येतात. जसंच मी प्रसारमाध्यमांसमोर आले की CP माझी दखल घेत नाहीत, पोलीस प्रशासन माझी मदत करत नाहीये. जेव्हा मी तुमच्या समोर आले आणि ही जी हा जो माझा व्हिडिओ व्हायरल झाला बाहेर, लगेचच मला त्यांचा फोन आला संध्याकाळी आणि मला ते दम देतायत, धमकी देतायत फोनवर, तू सुहासच्या विरोधात तक्रार दिली आहे. मी म्हणलं हो, उमेश पाटलांनी त्याचं बाजू घेण्याचं कारण काय असा हा विचार माझ्याही मनात डोकावला. तेव्हा माझे सगळ्यांशी चर्चा होते. लोक म्हटले अहो मॅडम, उमेश पाटलांचा सुहास कदम हा दलाल आहे आणि तो त्यांचा वसूलदार आहे. त्यांनी हप्ते बांधून ठेवले जिल्हा परिषद इकडे तिकडे सगळ्या अधिकाऱ्यांचे, हा नेऊन पोहोचवण्याचं काम सुहास करतोय. मग नक्कीच सुहास कदमला पाठीशी घालणार. सायरा शेख असं काहीच करत नव्हती. हो हो हो, अगदी बरोबर आहे. तो स्वतः सट्टेबाज आहे. त्याच्यात तुम्ही जर माहिती घेताय, पत्रकार आहात तुम्ही, तुम्हाला सगळीकडे माहिती येत असेल तर तो स्वतः सट्टेबाज आहे. तो स्वतः मटका घेत होता, तो स्वतः करत होता. तर आता तो पोलिसांना हप्ते मागतोय. मी युवक अध्यक्ष आहे, मी राष्ट्रवादीचा आहे, अजितदादांचा कार्यकर्ता आहे, भावनिक होतोय, फोटो घेऊन बसतोय आणि सांगतोय की मला तुम्ही हप्ते चालू करा. मी हे काही करणार नाही. पोलिसांनी जेव्हा हप्ते द्यायला कदाचित नकार दिलेला आहे म्हणून तो आंदोलनाला बसलेला आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी. जयंत पाटलांकडे चुकीची माहिती पोहोचवली असा देखील आरोप. काय नेमकी माहिती? हो, कारण कसं आहे की अजितदादांच्या गटामध्ये आमदार नाहीत का ह्याचा प्रश्न विचारायला हा अजितदादांचा कार्यकर्ता आहे ना. अजितदादांचे आमदार खूप आहेत. मग त्यांना सांगायचं होतं की माझा हा प्रश्न तुम्ही विचारा, विधानसभेत मांडा. त्यांची मदत न घेता हा जयंत पाटलाकडे जातोय, कारण वर ह्यांचं सगळं काही माहिती आहे. आणि आमच्या बरोबर जे झालंय ना, मी स्वतः सुनेत्राताईंना पाठवलेलं आहे, पारदादांना पाठवलेलं आहे, मी सगळ्या नेत्यांना पाठवलेलं आहे. त्यामुळे त्यांची कुणी इथं दखल घेत नाही म्हणून त्यांना जयंत पाटलांकडे जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नव्हता. सुनेत्रा वहिनी आहे, हो, आज पंढरपूरमध्ये आहे. तुम्ही त्यांच्यापाशी पण जाऊन तुमची आता प्रेस होती ना 11:30 ते पंढरपूर मध्ये आणि जाणारच आहे मी उद्या. जयंत पाटील साहेबांकडे जाणार आहे. सगळे पॅड उमेश पाटलांना मला एवढा सल्ला द्यायचा आहे, एखाद्या महिलेला त्यांनी असं प्रसार माध्यमांसमोर विदाऊट ह्याचं बोलू नये. कारण एखादी महिला जर ठरवली ना तर ती समोरच्याला कधी उद्ध्वस्त करेल त्याचं सगळं बाहेर काढून. कारण एका महिलेमुळे रामायण घडलंय, एका महिलेमुळे महाभारत घडलेलं आहे. त्यांना वाटत असेल सायरा शेख ही तेव्हाच्या काळातली अशीच असेल, गप्प बसेल, मी थोडासा आवाज केला की ती घाबरेल, पण मी घाबरणार नाहीये. त्यांनी मला चक्क धमकी दिली की तुला हे सगळं करायला लावणारा संतोष पवार आणि सचिन कल्याण शेट्टी आहे, त्याची क्लिप माझ्याकडे आहे. त्यांनी मला धमकी दिली आणि 2 कोटीची ऑफर त्यांना पोलीस डिपार्टमेंट कडून आली आहे म्हणे. मग कुठेतरी वाटलंय त्यांना की हिच्या आंदोलनामुळं आमच्या आंदोलनाला हिच्या एका तक्रारीमुळे कुठं गालबोट लागते की काय, म्हणून हे सावकारकीचे गुन्हे वगैरे माझ्यावर हे टाकायचा त्यांचा प्रयत्न आहे. तुम्ही उज्ज्वला थिट्याबद्दल देखील हो, उज्ज्वला थिटे त्यांनी मला सांगितलं की तुला कोणी उभं केलंय. तर मी म्हटलं की दादा बघा, आता कसं मी थिटेबाई नाहीये, तुम्ही थिटेबाईचा वापर करून आंगरकरांना बेटीस धरलं होतं, पण मला तसं कोणी धरलेलं नाहीये. कारण इथं माझं घर जळालंय, माझे पैसे गेलेले आहेत, त्यामुळे मी ओपनली येते. आज पण मी एकटी फिरतेय, कारण मला त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. पण ही सायरा शेख कुणाला घाबरत नाही. ही सगळ्या ह्याच्यातून तापून सुलाखून आलेली बाई आहे.
लोहा बनलेली आहे. त्यामुळे कुठला उमेश पाटील मला धमकी देतोय, कोण सुहास कदम माझ्यावर सावकारकीचे गुन्हे दाखल करतोय, मला त्याची कसलीही भीती नाहीये, कारण मी पूर्णपणे प्रामाणिक आहे.